अचलपूर येथील स्थापन नदीवर नवीन पूल तयार झाल्यानंतर जुन्या पुलाचं निर्लेखन ऐवजी त्या ठिकाणी कोल्हापुरी बांधण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती अमरावती जिल्हाध्यक्ष सुखदेवराव पवार यांनी केली आहे। नमस्कार मंडळी, आमच्या फिरस्तीत पाणी तिथं आम्ही व्हिडिओवर छोटूपूर सातपुते आहे। जाताना हा रस्ता जो चांदूर नाक्यावरून इकडे राशेगाव इकडे असदपूर दर्यापूरकडे जात आहे। ही सापन नदी आहे। या सापन नदीवर फार मोठं धरण आहे, तरीही पावसाळ्याच्या दिवसात या नदीला पूर जातो आणि हे पुराचं पाणी वाया जाते। आता बाजूला आपण पाहत आहे की या पावसाळ्यात हा पूल आता पूर्ण होत आहे। हा पूल पूर्णत्वास आलेला आहे आणि नंतर आता जे आम्ही उभा आहे या पुलाचं डिस्मेंटल होईल, त्याचं निर्लेखन होईल आणि विनाकारणच एवढं मोठं मटेरियल कुठंतरी फेकलं जाईल। आमच्या या ठिकाणी मृद व जलसंधारण विभागाला विनंती आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे तर हा पूल सुरूच राहू द्या, पण याच्या बाजूला जे काही हे असतील पाट्या लावा, याला पाट्या लावून तुमच्या तांत्रिक बाबी तपासून बरा। या जुन्या पुलाला पाट्या लावून समोर इकडे पाणी अडवा आणि त्या दिवाळीच्या तेव्हा पाट्या जर आपण बसवल्या तर या ठिकाणी चांगला 500 मीटरपर्यंत पाण्याचा साठवा राहू शकतो आणि त्या पाण्याच्या साठव्याच्या भरोश्यावर आजूबाजूला सगळी शेती आहे इकडे। आणि याचं कसं असते, पाण्याचा पाझर इकडे खाली जात असते आणि हा खाली जात असलेला पाझर निजामपूर झालं, बोप्पापूर झालं, बोर्डी, नायगाव, चम्मक, बोरगाव, दोरी अशा सगळ्या गावांना हा पाझर जाईल आणि इथला विहीर आणि बोरवेलला पाणी राहील, इथला शेतकरी समृद्ध होईल। फक्त काय केल्यामुळं पूल कम बंधारा केल्यामुळे सगळं घडू शकते, याला नियोजनाची गरज आहे। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा मृदू जलसंधारण विभाग अमरावती या दोन विभागाच्या संयुक्त नियोजनातून पाणी संचयन झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो। अशाच प्रकारचं नियोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्याची मागणी सुखदेवराव पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। जन्मताई न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।